नमस्कार मंडळी. नमस्कार. तर आज थोडासा लाईन अप आहे दिवस, म्हणून आज आम्ही ठरवले की ब्लॉग बनवायचा. येस. आणि आता आम्ही कोणाला तरी घ्यायला चाललोय. तुम्हाला भेटवतो की कोणाला घ्यायला चाललोय, काय करतोय. कोणतरी येणार आहे आज आम्हाला भेटायला. सो ज्यांना तुम्ही आधी पण बघितलेलं राहणार आहे आधीच्या ब्लॉग मध्ये, पण आता परत बघा. आता ते नाशिकला आहे. हा, आता ते नाशिकला आले. येस. तू कशाला हिंट देतोय? दिसणारच आहे ना. चल बाय. आणि हो, आम्ही अजून परत एकदा आज आम्ही गाडीतच बसून ब्लॉग सुरू करतोय, कारण आम्ही ते लोक येऊन पोहोचलेत, पण आम्ही आता निघालेलो आहे ॲज युजल लेट. आमचे गेस्ट पण आमची वाट बघता आणि आम्ही ॲज अ गेस्ट जातो तेव्हा पण तेच आमची वाट बघता. प्रत्येक जण आमचीच वाट बघतो ॲज युजल. येस, VIP कल्चर आहे आमचं. ठीक आहे. तर आता आपण भेटूया ते भेटल्यावर. तर अशा प्रकारे आम्ही आमच्या फ्रेंड्सला सकाळीच भेटलेलो आहे. आता तुम्ही बघू शकता संध्याकाळ झालेली, सनसेटचा टाइम झालेला आहे फार. आणि आम्ही 2 व्हीलरवरती आहे, कारण आम्ही चाललेलो आहे गोदा आरती बघायला नाशिकमध्ये, आणि आमच्या फ्रेंड्सला घेऊन चाललेलो आहे. पण आम्ही आमच्या फ्रेंड्सला भेटल्यावरती इतके आनंदी झालो की आम्ही व्लॉगिंग विसरूनच गेलो की आम्हाला ब्लॉग पण करायचं आहे, आम्हाला हे पण करायचं आहे. आणि दुपारी जेवण वगैरे करून आंब्याचा रस खाऊन आम्ही जे असे झोपलो ते डायरेक्ट आत्ता उठलोय. अरे आणि इथं आम्हाला पण ते आरतीला- पुढं चाललो कृषी. हा, पुण्यात पण तेच पुढं चाललो. इथे पण तेच पुढे चालले, जे की रस्ता आम्हाला माहिती आहे. पुण्यात पण तेच पुढे चालले होते, जे की रस्ता त्यांनाच माहिती होता. तरी पण काय टेन्शन नाही आहे. आता ते पुढे चालतायत, आम्ही चाललोय. आणि बघूया आता गंगा आरती. आता इथून पुढे तरी ॲटलिस्ट मी क्लिप बनवण्याचा, व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न पूर्ण नाही करेलच. आम्ही इतका आनंदी झालो की विसरूनच गेलो. नाशिकचा सनसेट बघा, इतकं कडक वातावरण झालंय ना. वाव. 7 वाजले, 7:10 झाले, तरी पण अजून सुद्धा उजेड आहे ना. किती सुंदर आहे. चलो. आमच्या भावी मोनिशा. मी पोहोचलेलो आहे गंगेवर म्हणजे गोदा आरती बघायला. मस्त सनसेट दिसतोय, बघू शकता तुम्ही पण. अशा प्रकारे आम्ही परत एकदा लेट झालेलो. परत एकदा अक्षरशः त्यांनी ते लावलेले हे सुद्धा उचलायच्या टायमाला आलेलो आम्ही. सेटअप उचलताय आता. फक्त 7:27 झालेले आहे, म्हणजे 15-20 मिनिटं पण नाही चालत आरती. हा, लवकर फक्त संपते. 15 मिनिटाची काहीतरी आरती आहे. पण ठीक आहे, दाखव समोर. जवळपास अशा प्रकारचा सेटअप असतो, म्हणजे सेटअप बराच मोठा आहे. आणि आम्ही येईपर्यंत तो निघून गेला आहे, असं जे दिसतं इथे या टाईपमध्ये. आणि त्यानंतरून हे बघा, मस्त वातावरण झालेलं आहे नाशिकचं, छान आहे. तर आता भाविन आणि मोनिशा त्यांचा दिवा सोडताय. हा, ऐसे छोटे. उसके ऊपर पानी मत जाने दे, डूब जाएगा. थोडासा सबके दिए इधर से इधर जा रहे हैं, हम लोग दोनों को उधर जा रहे हैं. उल्टी गंगा पे दिया देखना, मोदी हमें उधर जा रहे हैं, सब दिए उधर जा रहे हैं. ये भी तुमने थोड़ा वो है क्या? येस. हे बघा, नवऱ्याची सेवा करताना आमची मोनिशा बाई. कितना प्यार उसका उसके पति. ओ माय गॉड. तर आता आम्ही आलोय दुधा हलवायला. फाफडा, जिलेबी, अळूवडी आणि मी माझ्या आयुष्यात नाशिकमध्ये राहताना पहिल्यांदा इथे बसून खाते. मला पार्सल घेऊन घरी जायचं.
मस्त गल्ल्यांमध्ये बनारसचा फिलिंग आहे पूर्ण. आपण आला आहे, आळूवडी पण आली, पापडा, जिलेबी, मज्जा. तो नाशिकचा साक्षी गणपती बघायला. मोनिशाला गणपती खूप आवडतात म्हणून आम्ही आलो होतो बघायला. बुधा हलवायला आलोच होतो, त्याच्या बॅक साईडलाच होतं. म्हटलं चला बघून येऊ. तो आहे इकडे शोरमा, व्हेजी बाईट्स वगैरे. खूप व्हेजी ग्रिलला आणि शोरमा वगैरे खायला. आणि आता आम्ही टेस्ट करून सांगायचं काय नाशिकचा शोरमा व्हेज, कारण ही मारवाडी आणि ही गुजराती आहे. प्योर वेज. हां, प्युअर व्हेज मनीषा टेस्ट करून सांगितलं कसं आहे. बहुत मस्त है. और एक भी हमारा जैसा इंसान खा सकता है जिसका जो ज़्यादा खाता है. हाँ, एपेटाइट ज़्यादा है. भाविक आणि आमच्या आता छाप पण आलेली आहे. छाप पण आम्ही खाणार आहे. चलो गेलो आहे मोमोज खायला. मोनिशाला मोमोज आवडतात. सो अरे मोमोजही नाही दिसले. मोमोज खायला आलेलो आहे. मस्त जे नाशिकमध्ये छान छान मिळतं. मला जे माहिती आहे ते मी माझ्या फ्रेंड्सला खायला आणलेले. आणि उदूचे फ्रेंड्स मिळालेले. उदूचे फ्रेंड्स मिळाले, त्याच्यामुळे आम्ही त्याला डिस्टर्ब नाही करत. आता आम्ही स्टार्ट करतो. चलो खाऊ. खागे का रिॲक्शन मी विशाल मोमोजला आलेले. जे नाशिकचे प्रॉपर लोक आहेत त्यांना माहिती आहे की विशालचे मोमोज खूप मस्त मोमोज आहे. गरमागरम होते, थोडा धीरे खाओ. त्यांची चटणी खूप छान. त्यांची तोजले बघा. तुम दोनों के पीछे एकदम परफेक्ट आ रहे हैं वो बीच में से डस्टबिन. लग्न झाल्यानंतर कुठल्या गोष्टींवरती भांडण होऊ शकतं ह्याचा विचार करा तुम्ही. हिला ह्याच्याकडून नेल पेंट लावून पाहिजे पण तो लावत नाहीये म्हणून ते भांडतायत. आपण एन्जॉय करू. तू तर काय बोलत तो म्हणतोय तिला की मी ही तुझी बेस्टी बसली तिच्याकडून लावून घे, पण तिला माझ्याकडून नाही लावून घ्यायचं, तिला त्याच्याकडूनच लावून घ्यायचं. नवरा कोण आहे? भाभी. नवरा असं काम करणार. ये देख. अरे सीधा लगा, सीधा नहीं सीधा नहीं आता है मेरे को. सीधा मेरे लगा. को टेढ़े में येड़ी. अपडेट अशी आहे, आम्ही खाल्लं वगैरे मग आम्ही आमच्या घरी गेलो, म्हणजे मम्मी उदूच्या घरी गेलो. मग आम्ही तिथून इथे आलो. आईस्क्रीम खाताना शूट घ्यायचं बरं विसरलो. आईस्क्रीम खाल्ली, शूट घ्यायचं विसरलो. आणि उदू तुझा व्लॉग नाही आहे ना हा? नाही. ग्लास में दो. काय करू सांगा तुम्ही, मी काय करू? असा पती देऊ पाहिजे पाणी. म्हणून ती त्याचे पाय धुते, म्हणून ती त्याचे पाय धुते. कळलं? पाया तरी पडते का? मी तेच सांगतेय. तो इतकं करतोय म्हणून ती त्याचे पाय पडतीये, पाय धुतीये. तू पाया पड. मी मोठी आहे तुझ्यापेक्षा. मी मोठी आहे तुझ्यापेक्षा. वृषाली पाया पडणार आणि उद्देश पाय कसला भारी वाटणार. मी बिना पाय पडता पण तो माझे पाय दाबून देतो. तू पड ना. उद्देश काय आहे? तू पाय पड. उद्देश माणूस आहे. उद्देश काय? मी आता सध्या नारायण अवस्थेत. म्हणजे त्याचं म्हणणं आहे माझे पाय दाबून देतो. म्हणजे त्याचं म्हणणं आहे माझे पाय दाबून दे. बघताय तुम्ही हळूहळू याचे कसे खरे रंग बाहेर येतात, दिसताय तुम्हाला? काय कुठले रंग बाहेर येऊ दे, नाही काय येऊ दे, काय फरक पडणार आहे? लोक काहीतरी लाल लाल बांगडी. आता लग्न होऊन गेलं ना, म्हणून काय फरक नाही पडणार आहे. ठीक आहे. ओके.
दिखा एक नाखून को जो दिखा लगाया उसने रंग। और बाकी सब नाखून छोड़ दिए। ये मैंने लगाया पर इसको वो इनकम्प्लीट। तो करो ना भाभी, लगा के दो उसको। अच्छा क्या अब में ऐसे नहीं होगा। तू मेरे को तलाक दे दे चलेगा, ये सब मत करो। अरे नेल पेंट लगाने ये सवाल ही पैदा नहीं होता, नहीं होता है तो नहीं होता। तलाक तलाक तलाक। बोल कब दे रही? नहीं दूंगी। 50 लाख एलिमनी कैश चाहिए। 50 लाख? ये 50 करोड़ मांग पागल। नहीं, लाख में ही वो थक जाएगा। मुझे लाख ही मेरे को तो लगा लाख दे देगा तू। दे देगा मतलब कि मेरे को झाड़ थोड़ी, आज तेरे को भी बोल रहा ऐसा हिलाने पड़ता है, पैसे गिरते नहीं है भाई पैसा। मेरे 4 साल की कमाई है 50 लाख रुपए, तू क्या बात कर रही है? हाँ तो 4 साल में जमा करेगा और मतलब दे 4 देगा साल में एक मेरे बार में तेरे बाल भी हाथ में। पांडरे हो जाएंगे। और उम्र भी जल्दी जाएगी। फिर कौन लड़की शादी करेगी? शादी करनी नहीं भाई, तू पागल है। संन्यास ले लो जाके ऐसे ही। वो मैं देख लूंगा ना क्या करने का। काशी के इसमें जाके क्या वो मैं देख लूंगा इनका क्या करना। क्या चल रहा है बताओ गाइस, क्या है? बुक करू काय एखादं सीट तिथं तुझं पण करूंगी। जाईल सोबत जाऊ. त्याच्या. नागा साधू बनून जाऊ. सुनना, पता चला दोनों मुनि ऋषि। मुनी ऋषि नेरे ऋषि मुनी. गोरे पर तो क्या करते बाबा लोग, क्या करते? वही तो बोले, टांगा पलटी घोड़े फरार। क्या क्या बोल रहे? बरोबर बोलले. वो आमच्या इथं म्हण आहे, एखादा माणूस फकाड झाला असेल ना त्याला म्हणतो टांगा पलटी घोडे भरार. बापरे. गुजराती आणि मारवाडी गुजराती नाही मारवाडी. महाराष्ट्रीयन म्हण आहे. हो. हो, टांगा म्हणजे पलटी. त्याचा अर्थ असा की टांगा पलटी झाला आणि ते इथले जे घोडे घोडे आहेत ते फरार. फरार हा झाले. ओके 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 ओके. हा. माझी हालत बघ कैसे बघ कुठे चालली, काय चाललं तुझं आईच्या पण घरी. टांगा पलटी घोडे भरार आहे. माझे तर नेहमीच असतात, माझे कंटिन्यू असतात. मी एनी टाइम नशेतच असते, म्हणून तर या पोराला सहन करू शकते. सस्ते नशे. जाऊ दे आता लेट झालं. चला भेटूया थोड्या वेळाने. तर अशा प्रकारे आम्ही झोपलो नाही, म्हणजे सोने की कोशिश चल रही है, जे की मला वाटत नाही लवकर सक्सेस होईल, पण चालू आहे. आता झोपायचं, सकाळी उठायचं. किती वाजता उठायचं आहे उद्या? हा? किती वाजता उठायचं आहे उद्या? उठायचा विचार आहे 5-5:30ला. कारण आम्हाला रात्रीचे दर्शन घ्यायला जायचंय त्र्यंबकला, तर आमचा 7 विचार आहे वाजले की दोन. 7 पर्यंत आम्ही तिथे रेडी झाली पोहोचलो, बाई. 7 पर्यंत तिथे पोहोचलो पाहिजे. या हिशोबाने बघू आता, उठलं तर उठो. चालेल, तर आता भेटूया उद्याच्या ब्लॉगला. तोपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो नाही शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इंस्टाला फॉलो पण करा. यस. बाय, गुड नाईट.